जांभूचं पण तसंच आहे, फक्त हे उंचावर आपण बांधतो म्हणून त्याला शेंडा कलम म्हणतात. ही जांभूळची काडी, जांभूळची काडी पण त्याच पद्धतीने निवडायची. हे बघा त्याला फुटली काढली पाहिजे. हे बघा ही पण अशीच काडी, डोळा बंद आहे, फुटलेली नाही पाहिजे आणि इथे डोळे आहेत बघा, त्याला डोळे अगदी तयार आहेत, फुटायला तयार आहेत. या पद्धतीने काडी निवडायची आहे. म्हणजे इथे इथे फुटेल, फुटते इथे फुटू शकते खाली. याचं पण तसंच एका याच्यामध्ये कापलं गेलं पाहिजे. सेम याचं पण तसंच. हे बघा वरची साल जुळली पाहिजे, आतमध्ये गॅप नाही राहायला पाहिजे. गाठ बसली पाहिजे. हा आता गाठ सुटली. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे, भरपूर प्रॅक्टिस करावी लागेल. तुम्हाला जमणार नाही. आधी तुम्हाला घरी प्रॅक्टिस करावी लागेल. तर या ठिकाणी आपण कोय कलम आणि शेंडा कलम ही दोन्ही कलम बघितली, त्यानंतर गुटी कलम बघितलाय. तर एवढ्या विषयी आणखी काय शंका असेल तर विचारा. शेंडा कलमसाठी आता कलमाचीच आपल्याला लागेल ना. हा शेंडा कलम कशासाठी करतो की रोप मोठं झालेलं असते, आणि जांभळावर का करतो की जांभळाला बाठा नसतो. आणि आंब्याचा पण शेंडा कलम करतात. हा बी लावून रोप तयार करायचं आणि मग त्याच्यावर आपल्याला जे पाहिजे, भाडोलीचं पाहिजे किंवा कुठलं पाहिजे असेल तर त्याच्यावर बांधायचं, त्याच्यावर ते बांधायचं आहे. आंब्याचं पण अशा पद्धतीने करतो. आता हा आंब्याचा बाठा जर का जुना झाला, हा हिरवा होऊन जातो, ते बांधायच्या लायकीचा राहत नाही. मग याचं कारण जेव्हा कोवळा असतो तेव्हा आपण कोय कलम बांधतो. परंतु जर का मोठा झाला, झाड थोडंसं उंच वाढलं की मग याला शेंडा कलम बांधतात. सेम पद्धतीने, पद्धत सेमच आहे. म्हणजे जर गुलाबी असेल तर मग कोय कलम आणि नसेल तर मग शेंडा कलम. कलमी करण्यासाठी आपण जे आता बघितलं शेंडा कलम आणि गुटी आपलं कोय कलम, त्याच्यासाठी जी पट्टी वापरतात ती पट्टी अशा पद्धतीची असते, अतिशय पातळ. आणि महत्वाचं म्हणजे अशी ताणली गेली पाहिजे, अशी ताणली गेली पाहिजे, तरच ते कलम व्यवस्थित होते. आता हे ताणले गेल्यानंतर घट्ट बसते. तर अशा पद्धतीचे मला वाटतं काहीतरी 25 मायक्रॉनची असते ही. अशा पद्धतीने ताणली जाणारी पट्टी पाहिजे असते. ही पट्टी तुमची कॅरी बॅगची किंवा अशी तुम्हाला दुकानावर मिळते, प्लास्टिकच्या दुकानावर अशा पद्धतीने मिळते. असतात ना काही असतात, ते वापरता येईल तुम्हाला. आता आपण इथे चिकूचं कलम बघूया. चिकूची सुद्धा तशाच पद्धतीने काढी. परंतु चिकूचं आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं बघा, मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं होतं की काही झाडांची मुळं जी असतात ती कमजोर असतात, म्हणून आपल्याला दुसऱ्या झाडाचं त्याच्यावरती आपण कलम करून तयार करत असतो. चिकूचं तसंच आहे. चिकूसाठी आपण रायण जे आहे किंवा खिळणी आहे त्याचा रूटस्टॉक वापरतो, म्हणजे मुळं त्याचे वापरतो, आणि फांदी जी असते ती चिकूची असते. हे बघा चिकूची पण फांदी अशीच पाहिजे. हा डोळा अगदी फुटायला तयार पाहिजे, लाल झालेला असला पाहिजे, पण तो फुटलेला नसला पाहिजे. चिकूचं कसं हा फुटतो म्हणजे काय, अगदी बारीक बारीक त्याची पानं लगेच दिसू लागतात. त्याच्या हा फुटलेला नाही, अशा पद्धतीने पाहिजे, लाल लाल झालेला असला पाहिजे. तशा पद्धतीने चिकूची काडी आहे. आपण खिळणी बघूया तिकडे, आणि कलम कशा पद्धतीने बांधतात ते एक डेमो बघूया. किंवा रांजण ज्याला म्हणतात, त्याची रोप आहे ती. रांजण पिवळी येतात. रांजण रायण किंवा खिळणी म्हणतात त्याला. खिळणीची रोप आहेत आणि खिळणीच्या रुष्टाकवरती आपण चिकूचं कलम बांधणार आहोत. हे बघा खिळणीचं रोप आहे ते अशा पद्धतीने त्याचं फुटवे काढून टाकायचे. साईडने जे काय फुटवे आलेले ते काढायचे, त्यानंतर पानं त्याची काढून टाकायची असते, आणि नंतर त्याला कट घ्यायचा. त्याच पद्धतीने याला पण चिरायचं. शेंडा कलम सारखाच येते. सर हा राजनीची झाडा पण करता ना? राजनच आहे ना ते. नाही म्हणजे कारण रोपं नाही येत ना, तर झाडं. हा वरती जे तुम्हाला भेट कलम सांगितलं, भेट कलम करतात चिकूचा. हा पण भेट कलम थोडंसं महाग पडते, कारण त्याला काय असते वरती जे काय पिशवी असते किंवा मडक्यामध्ये पूर्वीच्या वेळी बांधायचे, मडक्यामध्ये ते रोप लावायचं रांजणचं, आणि मग ते याच्यावर चिकूच्या झाडावर बांधायचे. तर ते त्याला बांधणं वगैरे ते थोडंसं महाग पडते, मडकी महाग पडतात, त्यापेक्षा हे बरं पडते. ही रोपं बिया लावून हे बिया लागून बियांपासून तयार केलेली रोप आहे ते. त्याचा रूटस्टॉक मजबूत असतो, म्हणून त्याची मुळं जी असतात मजबूत असतात, म्हणून आपण त्याच्यावर चिकूचं कलम करतो. काटक असतात ते. पाण्याचा किती त्रास झाला किंवा ताण पडला तरी त्याने काही होत नाही. शेवग्याचं तर आमचे शेवग्याचं नाही.
शेवग्याची रोपं तयार करतात. फळं भरपूर लागतात, परंतु झाड बुटकं आहे हा. आणि त्याची टेस्ट एवढी खास नाही. परंतु एखाद्या झाडाची टेस्ट चांगली आहे आणि फळं लांब लागतात, पण त्याला फळं कमी लागतात. मग दोघांचा संकर करून एक असं झाड तयार करतात की ज्याला फळं पण जास्त लागली पाहिजे, टेस्ट पण चांगली पाहिजे आणि वाढ पण कमी असली पाहिजे. तर मग त्यासाठी मग त्याचे दोघांचे पुंकेसर आणि श्रीकेसर एकत्र करतात आणि कोणाचे पुंकेसर वापरायचे कोणाचे श्रीकेसर वापरायचं हे शास्त्रज्ञानाबरोबर माहिती असतं. म्हणून ते आपण हा. कलम घेतो तेव्हा त्यांना कमी वयामध्ये जास्त हा. होतात फळं. तशा पद्धतीने ते संकरीकरण करतात. त्याचे बोका काढायचा का म्हणजे हो हो, बोके काढायचे ना, फुटवे जे असतात ते सगळे काढून घ्यायचे आधी. नाही कलम मी लावलाय ना शेगवाताना हा. तसं सरळच चाललाय मग तू म्हणजे वरती कापायला नाही, शेवग्याचं जे आहे, शेवग्याचा कलम तुमचं 1 मीटर पर्यंत वाढल्यानंतर त्याला छाटणी करायची. छाटणी करायची. शेवग्याचं रोप वाढल्यानंतर 1 मीटर वाढल्यानंतर त्याला छाटणी करायची. पुन्हा त्याला फुटवे येतील. फुटवे आणखी थोडे वाढले की त्याला परत थोडं छाटायचं, म्हणजे ते असं भरपूर फांद्या त्याला आल्या पाहिजे, तेव्हा ते फळ उत्पादन तुमचं जास्त येते. नाही तर सरळ जर का वाढला तर लांबच्या लांब वाढेल आणि नंतर मोडून पडेल. मग आता वरून नाही छाटता येणार. येईल ना. आता किती झाड आहे त्याच्यावर बघा, जर का जाडी कमी असेल तर छाटून टाकायचं ना, मग त्याला छाटून टाका. वरती प्लास्टिक बांधा, पाऊस नाही गेला पाहिजे हा. आतमध्ये. प्लास्टिकने वगैरे घट्ट बांधा, त्याला बोर्डो पेस्ट वगैरे काहीतरी लावायचं, म्हणजे बुरशी लागली नाही पाहिजे. बुरशीनाशक लावून बांधा त्याला. मग बांधलेलं. पाचर कलम कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात आंब्याची अभिवृद्धी पाचर कलमांद्वारे केली जाते. पाचर कलम करण्यासाठी 8 ते 12 महिने वाढीचे पिशवीत तयार केलेले निरोगी तजेलदार पेन्सिलच्या जाडीचे गावरान आंबा हे खुंट रोप म्हणून निवडावे. या खुंट रोपाच्या शेंड्यावरील भाग कलम चाकूने कापावा. त्यावरती 5 ते 6 सेंटीमीटर लांबीचा व्ही आकाराचा काप यावा. कलम करण्यासाठी निरोगी जातिवंत मातृवृक्षाची 10 ते 15 सेंटीमीटर लांबीची शेंड्याकडील डोळा फुगलेली कलम काडी काढावी. त्यावर 5 ते 6 सेंटीमीटर लांबीचा पाचरीसारखा काप यावा. पाचरीसारखा काप घेतलेली कलम काडी खुंट रोपांच्या कापामध्ये बसवावी. पॉलिथिन पट्टीच्या साहाय्याने घट बांधावी. कलम शेडनेट हाऊसमध्ये किंवा सावलीत ठेवावे. कलमांना नियमित पाणी पुरवठा करावा. 20 ते 30 दिवसांत कलमावरील डोळे फुटण्यास सुरुवात होते. पाचर कलम ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात केली जातात. आंबा व इतर कोणतेही फळझाडाची कलमे तयार करण्यासाठी या पद्धतीचा अवलंब केला जातो. डोळा भरणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात ही कलमे केली जातात. गुलाब, संत्री, मोसंबी इत्यादी कलमे तयार करण्यासाठी या पद्धतीचा अवलंब केला जातो. हे बघा, डोळा भरण्यासाठी असे साफसफाई करायची झाडाची, कट करून त्याचे फुटवे वगैरे सगळे काढून टाकायचे. डोळा बघा. हा डोळा कसा घ्यायचा, सगळ्याला घ्यायचा, कापून घ्यायचा, डोळा घ्यायचा. 2 काठी काढून घ्यायचे, 2 काठी घ्यायचे. 2 काढे आहेत ना मध्ये, ते घ्यायचे. 2 काढायच्या मध्ये अशा पद्धतीने कधी घ्यायचा, हा घ्यायचा डोळा. हा डोळा तसा घ्यायचा आहे. 2 काढायला पाहिजे त्याला. काढायचे म्हणजे हे बघा, असा फुटलेला डोळा पाहिजे. 2 काढायचे. हे काटा काढे, हा नाही काढायचे. मग काटे नाही काढायचे ना. काढे नाही काढायचे, खाली मध्ये कापायचे एवढं बस. म्हणजे एवढं कापायचं असं इकडनं, हा भाग कापायचा साल घेतलाय. असं आणि खाली सालच घ्यायची. सालच घ्यायची. सालच घ्यायची, सालच घ्यायची. काढायची, साल काढायची अशी निघ, साल निघते. साल निघली ना काय हो, डोळा आहे ना, डोळा हो, हा डोळा इथे मध्ये कापायचं, त्याच्यामध्ये टाकायचं आणि बांधून घ्यायचं. तर आपण डोळा काढायचा. हे 2 डोळे काढले, हे अशा पद्धतीने डोळा काढून घ्यायचा. 2 काढे भरले काढलं म्हणजे बारीक करायचं असतं, म्हणजे डोळा होतं असं काही. मग लगेच त्याला डोळा बरोबर डोळा पाहिजे, जमला पाहिजे काटे. हा, ते डोळ्या समोरच काढायचे ते असं बस. ते असं काढलं असं ना, बघा, असं व्यवस्थित भरून व्यवस्थित भरून त्याला असं व्यवस्थित व्यवस्थित भर. मी आता म्हणजे साधा बांधला, मी व्यवस्थित टाकायचा. हे बघ, डोळा शेण डोळा, ते डोळा काढला बांधला का त्याला मग कसं बांधायचं, इथं बांधायचं.
फक्त डोळा उघडा हा ठेवा डोळा उघडायचा बस. गुलाब पण सेम, ह्या पण सेम आहे, पण हा डोळा मस्त बसला पाहिजे असा एकदम. खाली डोळा उघडा ठेवायचा, डोळा उघडा ठेवायचा आणि दोन्ही बाजूने घट्ट बांधायचं घट्ट बांधायचं तसं. खाली एक ते आहे ना 2 काटे, ते खाली उघडे ठेवायचे बस. हां ना, सेम आहे ते, काहीच फरक नाही, सेम आहे ते बस. एवढंच आहे, काही नाही केलं. बघा बोरीला केवढी मेहनत आहे. आता बाजारात गेल्या का बोरीचा कलम असेल लगेच जातं आमचं. डोळे काढून नेले असं तरी नाही पण हे पाहिजे, हे पाहिजे पण त्याचे नाही ते ऐक ना, पण त्याच्या किती भरायचे? एक नाही 3 वेळा 3 भरायचे. म्हणजे एक जगतो एक मरतो, मग एक जगला तर चालेल असं बोरीत कलम आहे. सेम कलम कसलं आपला गुलाब, सेम कलम. गुलाबी काडी कापायची, ते हां गुलाब कापायची, काडी कापायची, ते डोळा घ्यायचा, ते डोळा तिथं असा डोळा भरायचा, गुलाबमध्ये भरायचा. सेम आहे, फक्त तुम्ही गुलाब लावा आधी, काडी लावायची आहे. गुलाब जगला काय कलम असतो गुलाब ना, एका वर्षात फुलं भरपूर त्याला तो कलम होतो. शेतकरी बंधूंनो, अशीच उपयुक्त माहिती सतत मिळविण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक, कमेंट्स व इतर शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.